मंडळी, दोन भांडकुदळ बायका आणि त्यांचे दोन चतुर नवरे यांची धमाल गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. हॅलो. हॅलो गोस्वामी. हा बोल मोठे. ऐक की गोस्वामी. बोल ना. अरे मोरेंचा फोन आला होता, म्हणले बसायचं का आज? काय करायचं, जायचं का? अरे बसायचं तर आहे रे. मग जाऊ की. काय सांगू, काय 4 आठवडे झाले एक घोट घशाखाली गेला नाही. तेच म्हणतोय. आता फरसान मधले शेंगदाणे पण चिडवतात मला. काय म्हणला? अरे फरसान ते जाऊ दे, ऐक ना. हा. अरे हिने तंबीच देऊन ठेवली आहे. आज रविवार आहे, घराच्या बाहेर पडला तर लक्षात ठेवा करून. अरे माझ्या घरी काय वेगळा आहे तवा. मग पण आता मोरेंचा फोन आलाय म्हणल्यावर लगा जायला लागल की नाही? करूया काहीतरी काढतो आयडिया. हा तर माझं घासावा शिवायला तयार लागला. राहा फक्त, मी काढतो काहीतरी आयडिया काढतो. मला फोन कर बरं का. हो चालतंय. ठीक आहे मग. हा चल. आयला आता कसं काय करायचं. प्यायची. नमा बाहेर ये. नमा बाहेर ये. कशाला माझ्या नावाने बोंबलताय सकाळी सकाळी? काय हे काय काय? तुला किती वेळा सांगितलं केस विंचरले की तो हा केसांचा पुंजका डस्टबिन मध्ये टाकत जा. हे काय हे तू असं वागत राहतेस. मग मी सुट्टीच्या दिवशी मी खाली जाऊन मग बसेन ना, गप्पा मारत बसेन मी. शिवाय हे कोणाचे केस आहेत? कोण? 1 मिनिट. हे त्या मोठ्यानबाईचे केस आहेत. मोठ्यानबाईचे केस आहेत हे. अच्छा मोठ्या वहिनींचे तिचे केस आहेत. मग राहू दे. आता मी बघते. कशाला मोठ्या वहिनीची राहू दे. सुट्टीच्या दिवशी भांडणं कशाला ना. तुम्ही बोलताय ना म्हणून गप्प बसते मी. नाही तर आज तिला सोडलीच नसती मी. नेहमीच झाले हो तिचं. नाही एक मिनिट. नेहमीच झालं मग बोल तू. काय मग बोललं पाहिजे. काय नेहमीच झालं मग तू भांड. तू तिला सांगितलं पाहिजे. बोललं पाहिजे ना. आता कसं? मोठ्यानबाई, ए मोठ्यानबाई, काय या बाहेर, या बाहेर. उठताना काय ओळख पडलीत. बाहेर ये मोठ्या. हळू आली बाहेर. काला काळा काढते सकाळी सकाळी. तुझ्या केसांचा पुंजका माझ्या घरात काय करतोय? माझ्या केसांचा पुंजका वय मग कोणाचा आहे ग? अगं माझाच कशावरून असेल? ती वरच्या माळ्यावरती सागडीन राहते तिचं असेल की. सागडीनीचं वर नको ढकलूस ग. तिचे केस पांढरे आहेत, काळा केस आहेत. घे तुझ्या घरात टाक दर. मग तिच्या नवऱ्याचा असेल तो नाही का सागडे झिपरा वाढून फिरतोय त्याचा असतील का केस? सांगतीस मला ते एवढेच आहेत. एवढं मोठा आहे पुंजका तुझ्या घरात टाक धर. ये माझाच कशावरून असेल का सांगतीस मला? तुझे केस गळत नाहीत होय? नाहीच गळत माझे केस. तूच टाकली असशील. ए टाकले नाही मी. हे बघ चांगले एवढे लांब मोठे केस आहेत माझे. सांगतीस नी गंगावन घालून फिरतीस. देऊ का कशाला मग? दे की हात केस. तुला कशाला हातात देऊ का मी केस? सांगतीस ती स्वतःच्या केसाला काय गम लावून चिकटवलेस वय? मी गमच लावून चिकटवले. तुला काय करायचंय ग? तुझे हे केस आहेत ना तुझ्या घरात टाक. माझ्या घरात परत केस आले नाही पाहिजेत. आधी सांगून ठेवते तर मी आणि मग तू आहे सांगून ठेवत्या. माझ्या घरात केस कशाला टाकली ग? आणि यो तुझा डब्बा माझ्या घरात इथे काय करतो ग? तुला दार नाही वय? सांगतीस ती मला माझ्या डब्याला धक्का मारलीस. तुझ्या डब्याला मी दात मारीन. अगं तू काय पागल बिगल आहेस काय ग? साडीचा डबा आहे तुझा. मला सांगती अगं तुझ्या नवऱ्याच्या फाटक्या बनियन माझ्या वळणीवर असतात. मी कधी काय बोलते तुला? तुझ्या नवऱ्याचा जसं काय सोन्याच्याच बहिणी आहे ती. माझा नवरा तर मला सोन्यातच मारतो. बस झोंबलं काय ग तुला? नाही मग सोन्याची बनियन जरा मोठी शिव. इथपर्यंत कशाला शिवते ग? झंपर वाटतंय ते. बेंबी झाकायला शिकव नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला काय बोललीस? बेंबी झाकायला शिकव. ढेरपोट्या कुठला तुल 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 नाचतंय सगळं. बया 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 कोण सांगते ढेरपोट्या बोललीस? माझ्या नवरा तुझा ढेरपोट्या. ढेरपोट्यावर येऊन तुमच्यामुळे मला शेळ खायला लागतं तिथे. फुटा एक दिवस. वहिनी बघा ढेरपोट्या बोलू नका. तुम्हाला ढेरपोट्या बोलायचा हक्क आहे का? आपण नाही ढेरपोट्या बोलायचा. बाई तुम्हाला ढेरपोट्या बोलते खुशाल तिला खायला घालताय तुम्ही.
तुम्ही मी बोलतो एक मिनिट. वहिनी तुम्ही तर ढेरपोटा बोलूच नका. नाही पण ही कशी बोलती मला मुळात तुमच्याशी बोल. ए मोठे हा? बारे काय झालं बरं. गोस्वामी? काय झालं गोस्वामी? तुझ्या बायकोला समजव. हा? तुझी बायको माझ्या बायकोला खोटारडी बोलली. आहे का आता खोटं बोलणार नाही होय. खोटारडी ए, बघ, बोलली ए, तू? ए, हा. मोठे हा. असं चालणार असेल ना मग बघ माझं डोकं फिरेल मी खाली जाऊन बसीन मग. मग मी काय का बसतोय तेव्हा? मग माझं बी डोकं फिरलं तर मग मी बी खाली जाऊन बसीन. हा. हं. नाही मोठे काय? मुद्दा लक्षात येत नाही तुझ्या. मला कळलंय बरोबर. हे बघ काय? तोंडावर बोलते मी तुला. हा? तोंडावर बोलते मी खाली जाऊन बसीन. आ आलाय मुद्दा माझ्या लक्षात आलाय. बोल बायकोला बोल. ए, तुला काय अक्कल आहे का जरा? माझ्या अक्कल हो आतमध्ये. वरती माझ्या- हो आतमध्ये बघतो. हो आतमध्ये. वहिनी, sorry. गबास. वहिनी सॉरी भांडी घासत. तुम्ही दोघं आत जा. येडायस का मला रे? सांगते. येडायस का तू जरा इकडे काय झालं? आता बोल. अजून मुद्दा लक्षात नाही आला का तुझ्या? खाली जायचं. ए बाहेर ये. अरे, ये बाहेर. बाहेर. ये बाहेर. बघ हे खूप झालं. काय? मी आत्ता मोरेंना फोन करणार आहे. मग आपला मोरेंना अहो, काय तू काय म्हणली सांगलं पण? मी काहीच नाही म्हणले तिकडनं कुठली तरी केस सोडून आले तिच्या घरात म्हणली माझे केस पडले. ए खोटं बोलतेस का? खोटं जरा खरं बोल. थोबाड बघितलं का आरशात? खोटं वहिनी! आवाज चढवायचा नाही मोठे भाऊजी. वहिनी गोस्वामी वहिनी हा बघा बायकोला खोटारडी बोलायचं नाही. मोठे. ती फिंदरी हा. आहे पण मग खोटारडी नाही ती. मोठे, हा. आवाज न वाढवायचा. काय? बस झालं. हा? मी आता सेक्रेटरीना फोन करतो. लावा फोन नाही, लावा. नाही. फोन लावा. फोन करतो. नाही मी मोरेंना मी फोन लावा. फोन कशाला? डायरेक्ट जाऊच की आपण. तयारी करावं लागेल ना. म्हणजे त्याला सांगावं लागेल तयार राहा म्हणून. हा. डायरेक्ट कसं जाणार? हा. मी सांगतो ना त्याला. हा, काय कर. हा, नाही संपवतो आता विषय. तू बघच ग. ए. तू बघ हं. मला काय शाळेत हॅलो. बघते. ती कशाला बोलती? ओ सेक्रेटरी मोरे. अरे हे गोस्वामी, हा अरे तू आणि मोठी येणार होता ना घसावाला करायला? मग येणारच आहे. हं? म्हणजे येणारच ना. हा. येणारच. हा. आमचं इथं भांडणं चालले आवाज होणारच ना. हा. आवाज येणारच त्याचा. हे बघ हे मोरे तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं मोठ्यांना समजावून ठेवा. हा. पण तुम्ही काय ऐकलं नाही. मग? आज तो माझ्या बायकोला खोटारडी बोललाय माहितीये. मग? हे बघा हे असं झालं ना आम्ही दोघंही खाली येऊ विषय संपवून टाकू असं हा. सांगतोय. अरे तेच म्हणतोय मी. बसायचं ठरलं होतं ना, मग मध्येच भांडणाचं कुठं काढलायस? मोरे माझी बायको समोर आहे हा. आणि या तोंडावर बायकोला माझ्या खोटारडी बोलतोय. मग हा कल्लं माझ्या बायको समोर आहे काय? हा आणि तुमच्या झगडा चाललाय? तसं नाही. मग हे बघा आम्ही दोघं येतोय खालती. अरे विषय संपवायचा अरे मला. हो, हो. विषय. अरे बा, आधी सांगायचं नाही काय? तयारी नसती केली. मग फोन कशाला केलाय? बरोबर आहे. त्याच्यावरच केला हो, ना. हो. फोन का केलाय? अरे हो, अरे पण पाणी की सोडा? हा? पाणी की सोडा? सोडा सोडा. काय सोडा? काय सोडा? थांबा. मी का सोडा? काय सोडा पण? मोठे सोडा. गोस्वामी सोडा मोठे सोडा. काय सोडा? तो बोलतो घर सोडा. तुम्ही सोडा घर. हा? आता तुम्ही तुम्हाला सांगते सोडा घर. हा ए. नाही हे बघ सोडा. हा ए गोस्वामी अरे काय येडायस का? स्वतः पुरतं सांगतेस माझं कोण सांगणार? माझं कोण? येडं कोण? बोला, हॅलो तुम्ही बोला, सगळं हा मी किंवा हा बोल. थांबायच तू मोरे. हा मोठे. हा पाणी पाणी हा? पाणी झालं घरात. कळलं ना आंघोळीला पाणी नाही इथं. एवढंसं पाणी असतं ना तर ग्लासात ह्याला बुडवून मारला असतं आता. मी. लिंबू पिलं असतं त्याच्यावर आणि लिंबू ह्याच्या नावानं टाकून दिलं असतं. हा थांब की आता. माझ्या नावानं कळलं तुम्हाला? हा हो. कळलं ना? अरे होय होय. हा. हो सगळं केलंय आपण. चकण्याचा काय? काय पण कोण पण काय पण मग हे ना काय? टोमॅटो टोमॅटो काय टोमॅटो? टोमॅटो सारखा कापीन मी मोठे ना. चाट मसाला हे खाऊन टाकीन चाट मसाला लावून टोमॅटोला. मग मी चना गारली फ्राय करी ह्याला फ्राय करी. मी बॉईल अंडी पण आहे. मी बॉईल अंडी सारखा खाईन याला. मग मी बॉब्या कुरुम कुरुम ह्याला. हे बघ काय? चणाडा धनाडा बडीशेप काय पण कळलं काय? बडीशेप तुझ्या आईशीच्या भावान घाला नव्हती दारू. अरे हे हे हा अरे माझं घर आहे का हॉटेल आहे? अबा फक्त चिवडा मिळेल तो समजून घ्या तुम्ही, बाकी काही नाही. चालतंय. त्याला काय चालतंय की ते पण चालतंय. सोडायचं नाही त्याला सोडायचं हा नाही. मी नाही सोडणार आता. मी पण नाही सोडत. सोडा, सोडायचं. तुम्ही काय बघत बसला? तुम्ही बोला ना. अरे बोल तू हे जाऊ दे इकडे द्यावा. हे तू कशाला बोलतोस? वा मोरे भाऊजी हो वैरी तुम्हाला काय हवाय? तुम्हाला काय हवंय म्हणजे? नाही नाही अबो म्हणजे तुम्हाला काय मी त्रास देणार नाही. हा तुम्ही खाली येऊ नको. नवऱ्याला पाठवा खाली. नवऱ्यालाच पाठवते खाली.
आली मग कसा सोक्ष मोक्ष लावतो तो आज मोऱ्या भाऊजी तुम्ही सोक्ष मोक्ष काय तो लावून टाका याच्या पुढे ही गोस्वामी माझ्या दारात भांडा आली ना अशी एक नाही ठेवून दिली ना तिला तर सांगा ठेवून लय झालं आम्ही दोघं येतोय तुम्ही तयार राहा विषय संपला मी का बसतोय नाही चल ना आता चल की मग काय तो सोक्ष तुला बघतो आज. लावून टाका चल, चल, चल. परत नाही पाहिजे चल, मी आलो, चल, 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 चल. आमच्या घरातला कचरा दिसला तर ह्या बाईकडनं चांगला दंड आकारा म्हणून दंड आणि तू आणि माझ्याकडे घेणार आहेत का पैसे आहेत का जागाचा साड्या एक आणि भीक मागाने पैसे मिळव माझ्या साड्यावर अर्धा झाला हे भांडण अजून मग काय कोण बोललो दीडशाने बोलली मला दीडशाने बोलली हाय तर बोलणार नाही का मग मोठं दीडशाने म्हणली सोयला. बोलले तुला काय तुला तर हिवनी सॉरी सॉरी आणि काय सॉरी म्हणती ना मीच मिनिट सॉरी म्हणाली सॉरी म्हणतेच मी म्हणजे तुम्ही मोऱ्याकडे ह्याच्यासाठी गेलं होतं म्हणजे नशा करायला गेलं होतं काही बस, मोऱ्याकडे बस. तुम्ही दारू पिऊन आले तुम्ही दारू पिऊन आले तू गप्प बस अहो, काय करतो? अहो, कुठे? अरे, आजचा अहो, वाजला अहो, गेला. अहो, माझ्या इकडे अहो, हे आपलं घर नाहीये अहो, हे काय करते तू बघा अरे काय बस तू हो तुम्ही तिकडे अहो, ह्या- हो नाटक करती अरे तुम्हाला लागलं लय भारी भारी सुचतो बरं का टॅलेंट लय अरे काय लागा विषय लग्न झाल्यापासून टॅलेंट कुठे लपलंय कळत नाही मी काय म्हणतोय इस बात पे अजून एक पेक झाला पाहिजे घेऊनच आलोय मला माहित प्लॅनच बनवलेला मूज कोटड आपली काय बसले तो ये इथं काय होतंय आता मी आणली मी हॅलो काय ग मोठी बाई लय खुश झाली असेल ना ग आता तू खुश झाली असेल ना ग अगं तुझ्या घराचा असा सत्यानाश करून टाकलायस ना डोळ्यात पांढरे होतील तुझे माझ्या घराचा सत्यानाश केलाय क्या बात आहे काय कच्चा भांडला घराडा घातला नुसता मज्जा आली मस्त मस्त प्रसादा मधला जो टाइम लॅप्सचा इफेक्ट होता फास्ट फॉरवर्डचा त्याकरता गोस्वामींना सॅल्यूट आहे टाळ्याच वाजल्या पाहिजे अफलातून आणि तितकंच योगदान आमिर आणि त्याच्या बँडचं फॅन्टॅस्टिक कल्पना पण मस्त होती मोऱ्यांचा सहभागही फार मस्त होता आणि तो नॉर्मल चाललेला प्रवास अचानक फास्ट फॉरवर्ड कधी झाला हे कळलं पण नाही इतक्या शिताफिती तुम्ही त्याला वेग दिलात आणि तुम्ही आल्यानंतर परत तो वेग मंदावला आणि परत रुटीन सुरू झालं ते जे ट्रान्झिशन होतं अफलातून चौघांनी फार मजा आणली वंडरफुल सई मला सगळा सेट खूप आवडलेला आहे सेटसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स आणि नावं मोठे गोस्वामी असल्यामुळे इतकी त्याला एक वेगळी झालर आली त्याला एक वेगळं ग्लॅमर आलं आणि आम्हाला खूप ऑडियन्स म्हणून फार मजा आली खूप नॅचरल होतं सगळं खरोखर 2 फ्लॅट्समध्ये घडतं असं वाटलं मस्त झाला परफॉर्मन्स मस्त विषय